विज्ञान या विषयाची बोर्डाची उत्तरपत्रिका कशी लिहावी व बोर्डाला कोणत्या प्रकारची उत्तरं अपेक्षित असतात हे पाहण्यासाठी सदर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आपण मार्च 2020 रोजी झालेल्या बोर्डाच्या परीक्षेतील विज्ञान भाग 1 या विषयाची उत्तरपत्रिका पाहणार आहोत. यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याचा उत्तरार्ध पाहणार आहोत. प्रश्न तिसरा, खालील उपप्रश्न सोडवा. त्याच्यामध्ये कोणतेही 5 आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. त्याच्यामधला पहिला आहे, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खाली काही प्रश्न दिलेले आहेत, त्यांची उत्तरं लिहा. या मूलद्रव्याचा अणुअंक किती? तर त्याचं उत्तर येते 2, 8, 2 आहेत. म्हणजे त्यांची जर आपण बेरीज केली इलेक्ट्रॉनची तर 12 येते, म्हणजे अणुअंक 12. त्यानंतर या मूलद्रव्याचा गण कोणता? शेवटच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे याचा गण आहे 2. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे? तर हे आवर्त आहे 3, आवर्त 3. कारण त्याच्यामध्ये 2, 8 आणि 2 अशा 3 आवर्त आपल्याला दिसत आहेत. यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये खाली दिलेल्या ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा दर्शवणाऱ्या आकृतीचे निरीक्षण करून त्या संबंधित 3 नियम स्पष्ट करा. आता ही जर आपण आकृती बघितली तर ही आकृती आहे केपलरचे नियम. या आकृतीतून आपल्याला दिसून येतात. मग आपण उत्तर लिहिताना आपल्याला ते केपलरचे 3 नियम आपल्याला लिहायला लागतील. त्याच्यामध्ये केपलरचा पहिला नियम काय आहे? तो नियम तर ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. मग याच्यावरून आपण काय लिहू शकतो? टी वर्ग समानुपाती आर घन. तिसरा प्रश्न आहे, खाली एक उतारा दिलेला आहे आणि त्याच्या खाली प्रश्न दिलेले आहेत. आपल्याला उतारा वाचायचा आणि त्या प्रश्नांची उत्तरे लिहायचं. त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे, कोणत्या 2 प्रकारच्या तारांमध्ये 220 व्होल्ट विभवांतर असते? तर त्याचं उत्तर आपल्याला उतार्यामध्ये दिसतंय. वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये 220 व्होल्ट इतके विभवांतर असते. त्यानंतर ब प्रश्न आहे, लघु परिपथन म्हणजे काय? याचं सुद्धा उत्तर आपल्याला त्या उतार्यामध्ये दिलेलं आहे. उपकरणातील दोषांमुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यावरील प्लास्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप विद्युतधारा वाहते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन आगीचा भडका उडू शकतो. यास लघु परिपथन म्हणतात. याच्यामधला क प्रश्न आहे, म्हणजे तिसरा आहे, वितळ तारेचे कार्य कोणते? तर वितळ तारेचे कार्य आपल्याला लिहायचं आहे. तर त्याचं उत्तर आहे, लघु परिपथन होऊन आग लागण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विशिष्ट द्रवणांक असलेली वितळ तार वापरल्याने परिपथ खंडित होऊन उपकरणाचे नुकसान व धोका टाळला जातो. हे आहे वितळ तारेचं कार्य, जे आपल्याला आपलं स्वतः लिहायचं आहे. प्रश्न चौथा आहे, त्याच्यामधला खाली एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीवरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला विचारलेला आहे प्रश्न, आकृतीवरून कोणत्या क्रियेचा बोध होतो? तर आपण आकृतीचं निरीक्षण केलं तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतं प्रकाशाचे अपवर्तन. याच्यामधला ब प्रश्न आहे, त्या क्रियेसंबंधीचे 2 नियम लिहा. आता या अपवर्तनाचे 2 नियम आपल्याला लिहायचे आहेत. तर पहिला आहे, अपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात व ते तीनही म्हणजे अपाती किरण, अपवर्ती किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आता याच्यामध्ये आपात बिंदूला n नाव दिलेलं आहे आणि स्तंभिका आहे जी CD ने दर्शविलेली आहे. याच्यामधला दुसरा नियम आहे, दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता येथे काय आहे? हवा व काच.
साइन आय व साइन आर यांचे गुणोत्तर स्थिर असते. तर हे झाले आपले अपवर्तनाचे 2 नियम. यानंतरचा प्रश्न आहे 5वा. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय? त्याचे कोणतेही 2 उपप्रकार सांगून प्रत्येकाचे कार्य लिहायचे आहे. आता या ठिकाणी पहिले आपल्याला लिहायचं कृत्रिम उपग्रह. कृत्रिम उपग्रह कशास म्हणतात? तर एखादे मानवनिर्मित यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करीत असेल तर त्यास कृत्रिम उपग्रह असं म्हणतात. मग याचे 2 उपप्रकार. आता आपण उपप्रकार कोणतेही 2 उपप्रकार आपल्याला लिहायचे आहेत. जवळपास आपल्या पुस्तकात 6 उपप्रकार दिलेले आहेत, ते आपण बघूया. पहिला आहे हवामान उपग्रह. त्याचं कार्य काय आहे? तर हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. दुसरं आहे दळणवळण उपग्रह, ज्याचं कार्य आहे जगभरातील प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरीद्वारे संपर्क साधणे. तिसरं आहे ध्वनी चित्र प्रक्षेपक उपग्रह. त्याचं कार्य आहे दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपण करणं. चौथं आहे दिशादर्शक उपग्रह. त्याचं कार्य आहे भौगोलिक स्थानांचे अक्षांश रेखांश निश्चित करणे, हे त्याचं कार्य आहे. 5वं आहे सैनिकी उपग्रह. संरक्षण दृष्टिकोनातून माहिती संकलन करणं असं त्यांचं कार्य आहे. 6वं आहे पृथ्वी निरीक्षक उपग्रह, ज्याचं कार्य आहे पृथ्वी पृष्ठभागावरील संसाधनांचा शोध घेणं. या आता 6 आपण पाहिले. याच्यातले कोणतेही 2 उपग्रह आणि त्यांचे जर उपयोग आपण लिहिले तर आपल्याला या प्रश्नाचे मार्क मिळून जातील. याच्या पुढचा 6वा जो प्रश्न आहे याच्यामधला उपप्रश्न तो आहे, काही प्रश्न विचारलेले आहेत. पहिला विचारलेला हायड्रोकार्बन म्हणजे काय? तर हायड्रोकार्बन म्हणजे काय आपल्याला लिहिता येईल, ज्या संयुगामध्ये केवळ हायड्रोजन व कार्बन ही 2च मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. याच्यातला दुसरा प्रश्न आहे त्याचे प्रमुख प्रकार कोणते? आता हायड्रोकार्बनचे प्रमुख प्रकार 2 आहेत. एक आहे संतृप्त हायड्रोकार्बन आणि दुसरा आहे असंतृप्त हायड्रोकार्बन. तिसरा प्रश्न विचारलेला आहे दैनंदिन जीवनात वापरली जाणारी 2 कार्बनी संयुगे. आता दैनंदिन जीवनात आपण जेवढे पदार्थ वापरतो त्याच्यातले 2 कोणतेही उदाहरणं आपल्याला लिहिता येतील. उदाहरणार्थ अन्न पदार्थ, कागद, धागे, औषधे, लाकूड, इंधने, यापैकी आपण कोणतीही 2 उदाहरणं आपण देऊ शकतो. यानंतरचा जो 7वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे. आकृती एकदम सोपी आहे, फक्त तिचं निरीक्षण केलं तरीसुद्धा आपल्याला उत्तरं त्याची सापडू शकतात. त्याच्यामधला पहिला विचारलेला पाण्याबरोबर अभिक्रिया होणाऱ्या 2 धातूंची नावे लिहा. आता या ठिकाणी पाण्याबरोबर अभिक्रिया आपल्याला दिसते आकृतीमध्ये. तिथे वरती 4 बाण दाखवलेले आहेत दोन्ही साईडला आणि 4 मूलद्रव्ये दिसत आहेत. तर ती 4ही नावं लिहिले, त्याच्यापैकी 2 आपल्याला नावं लिहायची आहेत. मग ती 4 नावं कोणती आहेत? तर पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि कॅल्शियम. या 4पैकी 2 कोणतीही नावं लिहिली तर आपल्याला 1 गुण मिळून जाईल. त्यानंतर पुढचं आहे मध्यम अभिक्रियाशील 2 धातूंची नावं. आता इथे सुद्धा मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत जे मधल्या ठिकाणी दिसत आहेत तेवढे सगळेच्या सगळे. मग कोण दिसते आपल्याला तिथे? तर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह, कथील आणि शिसे. यापैकी कोणतीही 2 जणांची नावं लिहिली तरीसुद्धा आपल्याला आपलं उत्तर बरोबर येईल. त्यानंतर तिसरं आहे क आहे सर्वाधिक व सर्वात कमी अभिक्रियाशील धातू कोणता? आता इथे अभिक्रियाशीलता याच्यात दिलेलं आहे आणि वरती जास्त आणि कमी असं दिसते आपल्याला आकृतीत. म्हणजे सगळ्यात वरती आहे तो जास्त अभिक्रियाशील आहे, ज्याचं नाव आहे पोटॅशियम. आणि सर्वात कमी क्रियाशील धातू आहे जो सगळ्यात शेवटी आहे तो आहे सोने. असं हे याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. यानंतर आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. तक्ता सोपा आहे, त्याच्यामध्ये एक पहिलं उदाहरण करून दाखवलेलं आहे, दुसऱ्याचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. सीचं पहिलं दाखवलेलं आहे रचनासूत्र. सी आणि 4 हायड्रोजन त्याला बांधले गेलेले आहेत आणि CH4 रेणूसूत्र आणि नाव आहे मिथेन. तर दुसऱ्याचं नाव काय येईल? तर सी सिंगल बॉन्ड सी असं दिलेलं आहे. मग सगळ्या साईडला आपल्याला H द्यायला लागेल. मग त्याचं उत्तर येईल C2H6 असं रेणूसूत्र येईल त्याचं आणि नाव आहे त्याचं दिलेलं आहे इथेन. त्यानंतर 3 कार्बन दिलेले आहेत. मग C3 झालेत आणि सगळीकडे H आपण जर घेतले तर C3H8 असं येतं आहे आणि त्याचं नाव येते प्रोपेन. त्यानंतरचं आहे C 4 वेळा दिलेले आहेत. मग त्याचे सगळ्या साईडला हायड्रोजन त्याला दिलेले आहेत. C4H10 असं त्याचं रेणूसूत्र येईल आणि नाव आहे ब्युटेन.
अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता आपल्याला भरता येईल, लिहिता येईल. प्रश्न चौथा, त्याच्यामध्ये कोणत्याही एक उपप्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पहिला आहे प्रश्न, मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक नामनिर्देशित आकृती काढून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची. आता या ठिकाणी आपल्याला मानवी डोळ्याची रचना दाखवणारी आकृती आपल्या पुस्तकात पान नंबर 87वर दिलेली आहे. ती आकृती काढायची आहे. आकृती काढून नावं जर दिलीत आपल्याला तर त्याच्यावर आकृतीचे आपल्याला मार्क मिळणार आहेत. त्यानंतर त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. तर ते प्रश्न काय आहेत, तर पहिला आहे, डोळ्यातील भिंग कोणत्या प्रकारचे असते. आता डोळ्यातील भिंग जर आपण पाहिलं तर ते द्विबहिर्गोल स्फटिकमय असतं, किंवा बहिर्गोल आपण लिहू शकतो, किंवा बहिर्वक्र असं सुद्धा लिहिलं तरी सुद्धा त्याचं उत्तर हे बरोबर आहे. दुसरं आहे त्याच्यामधला, डोळ्याच्या आतील पडद्यावर तयार होणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप सांगा. तर त्या प्रतिमेचे स्वरूप आहे वास्तव उलट प्रतिमा अशा प्रकारचं असतं. तिसरं आहे, डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे जास्तीत जास्त अपवर्तन करणारे पटल कोणते. तर ते पटल आहे पारपटल किंवा पारदर्शक पटल असं जर लिहिलं तरी सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे. तर हे झाला पहिला प्रश्न, ज्याची उत्तर आपण सगळ्याची लिहिली 3, तर 3 गुण मिळणार आहेत, आणि आकृतीसाठी नावं जर दिलेले असतील तर 2 गुण मिळणार आहेत. यानंतर त्याच्यामधला दुसरा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये चित्र दिलेलं आहे, त्याचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. जर आपण निरीक्षण व्यवस्थित केले तर आपल्याला उत्तरं तिथेच सापडतील सगळ्यांची. पहिलं आहे, गंज म्हणजे काय. तर या प्रश्नाचं उत्तर, धातूच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस रंगाचा स्थायीरूप थर जमा झालेला दिसतो, त्या थरास गंज म्हणतात. याच्यातला दुसरा प्रश्न आहे, उपप्रश्न, गंजाचे रासायनिक सूत्र कोणते. तर ते सूत्र आपल्याला तिथेच दिसतंय, ते आहे Fe2O3H2O असं आहे. तिसरं आहे त्याच्यामधला क आहे, धनाग्र अभिक्रिया लिहा. तर ती धनाग्र अभिक्रिया आपल्याला तिथे दिसते, Fe solid, it gives Fe2 plus aqueous plus 2 electrons अशी दिसते. त्यानंतर ऋणाग्र अभिक्रिया सुद्धा आपल्याला तिथे दिसते, O2 plus 4H plus 4 electron, it gives 2H2O. त्यानंतर याच्यातला शेवटचा प्रश्न आहे, धातूचे क्षरण म्हणजे काय. तर त्याचं उत्तर आहे, वातावरणातील विविध घटकांमुळे धातूचे ऑक्सिडीकरण होते व पर्यायाने त्यांची झीज होते, त्या क्षरण असे म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरं तर तिथेच दिलेल्या आहेत. 2 प्रश्नांची उत्तरं आपण लिहिली तर याला 5 पैकी 5 गुण आपल्याला या प्रश्नाच्या आधारे मिळू शकतात. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा.